हर हर महादेव, जय महाराष्ट्र. तुमचं परत एकदा स्वागत करतो आपल्या MH सायकल बाबा या यूट्यूब चॅनलवर. तर आता आम्ही चाललेलो आहे भारताचं पहिलं गाव माना गाव. तर आम्ही पाहू शकता या बॉर्डरपाशी आलेलो आहे. फर्स्ट विलेज इन माना, फर्स्ट इंडियन विलेज इन माना. तर या ठिकाणी सायकल लावून आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो आहे. तर नमस्कार मित्रांनो, पाहू शकता पाराडन चहा पितोय आम्ही या ठिकाणी. माना गावचं बोर्ड आहे. 2.5-3 किलोमीटर माना गाव असेल. आपण लवकर पोहोचतोय. चला सीताराम, हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो. तर हर्षद दादा आहेत, यांनी आपल्याला पाहू शकताय रुद्राक्ष दिलेले आहे. ते पैदल यात्री आहेत आणि आज आम्हाला या ठिकाणी बद्रीनाथमध्ये भेटण्याचा योग आला आणि त्यांच्याशी आमची भेट झाली. जवळपास 1 तासपेक्षा जास्त आम्ही या ठिकाणी आमचं वार्तालाप झालेलं आहे आणि त्यांनी आम्हाला त्यांची एक सुंदर असं अभिषेक झालेलं आहे. त्यांच्याकडे रुद्राक्ष आहेत, ते आम्हाला या ठिकाणी दिलेले आहे. तर हे पाहू शकता रुद्राक्ष. और मैं कभी भी पुणे में आऊँगा तो आप सबको पता चल जाएगा, पुणे में मेरे काफ़ी जुड़ाव रहा है और मुझे लगता है कि महाराष्ट्र की भूमि पर मेरा पिछला जन्म हुआ है, क्योंकि मैं महाराष्ट्रियों के साथ में काफ़ी जुड़कर कार्य करता हूँ. और ये रुद्राक्ष आपके लिए भी तैयार है. अगर आप मिलते हैं तो मुझे याद दिलाइए कि हमें वो रुद्राक्ष चाहिए जो 12 ज्योतिर्लिंग पर अब तक अभिषेक होकर आया है. तो मैं आपको जरूर दूँगा, क्योंकि ये सब आप सबके लिए. हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो. तर आता आपण भारताचं पहिलं गाव मानागाव या ठिकाणी पोहोचलेलो आहे आपण. तर पाहू शकताय हे आहे मानागाव. सरस्वती नदी लुप्त होऊन जाते, पाहू शकताय तुम्ही. लुप्त होऊन जाते या ठिकाणी. या ठिकाणूनच फक्त आपल्याला पाहायला भेटते सरस्वती नदी. या ठिकाणच्या नंतर आपल्याला सरस्वती नदी पाहायला भेटत नाही. मित्रांनो, हे जे दिसतं हे भीमशिला आहे. हे भीमानी या ठिकाणी त्यांना पुढं स्वर्गरोहिणीला जायचं होतं, त्यावेळेस हे एवढी खूप मोठी अशी प्रकारे शिला या ठिकाणी उचलून ठेवली होती. त्यांना जाण्यासाठी मार्ग तयार केला होता. हे कुठल्याही साधारण व्यक्तीचं काम नाही, हे दिव्य पुरुषाचं काम आहे, दिव्य माणसाचं काम आहे. तर भीमानी या ठिकाणी हे शिला ठेवल्यामुळे आज आपल्याला या ठिकाणचं सर्व काही दर्शन करता येते. तर या ठिकाणी स्वर्गरोहिणीला देखील पुढे रोड गेलेला आहे, पाहू शकताय. आणि त्या ठिकाणी सरस्वती नदी येते आणि असं देखील म्हटलं जातं सरस्वती नदी या ठिकाणी लुप्त होती. तर आपण आता आलेलो आहे स्वर्गला जाण्याच्या मार्गावर. हे स्वर्गला जाण्याचे शिडी आहेत, पाहू शकताय. या ठिकाणीच पांडवांनी स्वर्गलोककडे प्रस्थान केलं होतं, पाहू शकताय. हे गेट आहे स्वर्गलोकचं. या ठिकाणी त्यांचे दिव्य आणि भव्य अशा प्रकारे मूर्ती बनवण्यात आलेली, पाहू शकताय. पाहू शकताय सहदेवाची मूर्ती आहे. हे नकुल आहेत, पाहू शकताय. हे धनुर्धारी अर्जुन आहेत, भीम आहेत. या ठिकाणी युधिष्ठिर आहेत. युधिष्ठिर पाहू शकता. नमस्कार मित्रांनो. तर आता आपण स्वर्गरोहिणीला जात आहे. मागून मानगावचं दर्शन करून आपण पुढं प्रस्थान केलेलं आहे. आता आपण जात आहे वसुंधरा झरना. तर डोंगर पाहू शकता पूर्ण बर्फाने नटून गेलेले आहे. एक वेगळ्या प्रकारचं या ठिकाणी शृंगार डोंगराने करून घेतलेले आणि नयनरम्य दृश्य आहे मित्रांनो. खरंच भारी वाटतंय. थंडगार हवा आहे आणि तुमच्या भावांनी नाही जॅकेट घातले, काय घातलेले. तर चालू आहे असंच, थंडगार हवा लागत आहे, थंडी देखील वाजते, तरी असंच चाललेलं आहे. चला नमन नारायण. मित्रांनो, पाहू शकता आपण वसुंधरा जो की झरणा आहे त्या ठिकाणी आलेलं आहे आणि खाली आपल्याला बर्फ पाहायला मिळते, पाहू शकताय. खूप सारे जण देखील आहे त्या ठिकाणी. तर बघूयात झरणा आपल्या अंगावर पडते का नाही. आणि हे वातावरण पाहू शकताय कसं आहे, सुंदर असं बर्फाने डोंगर सजून गेलेले. त्या ठिकाणी बर्फ देखील पाहू शकताय. तर चला. तर मित्रांनो, वर गेलो होतो झरणाचं आमच्यावर काही थेंब पडतात का नाही. तर वर गेल्यावर पूर्ण भिजून टाकलेलं आहे. पूर्ण टी-शर्ट पूर्ण वल्ल झालेले आहे. आपले पाय बी धोतर पूर्णपणे वल्ल झालेले आहे, पाहू शकताय. इथं असं देखील म्हटलं जातं जे कोणी पापी असेल त्याला त्याच्यावर पडत नाही. मित्रों, अभी हमें वसुंधरा के नीचे, और जैसा कि आप देख सकते हैं हमारे हाथ पे देख रहे हो, ये ले भाई साहब, भिगा दिया भाई पूरा भिगा दिया. ये वसुंधरा की धारा
और हम पे बहुत ज़्यादा गिर रही है, जैसा कि आप देख सकते हो मित्रों, देख सकते हो वसुधारा की धारा हम पे ज़्यादा गिर रही है, तो हमें यहाँ से निकलना पड़ेगा। तर नमस्कार मित्रांनो, आता आपण पाहू शकताय गणरायांचं जे गुफा आहे त्या ठिकाणी आलेलो आहे। आता आपण चाललेलो आहे वेदव्यास यांचं गुफा, ज्या ठिकाणी जे महाभारत महाकाव्य होतं त्याचं लेखन गणरायांनी केलं होतं आणि वेदव्यासजींनी त्यांना सांगितलं होतं। तर त्या ठिकाणी आलेले आता वर चाललेलं आहे वेदव्यास गुफेच्या त्या ठिकाणी। तर या ठिकाणी गणरायांचा गुफा आहे, आतमध्ये पाहू शकता। आतमध्ये फोटोग्राफी करण्यासाठी अलाउड नसल्यामुळे आपण काय आतमध्ये कॅमेरा घेऊन गेलो नाही, बाहेरनंच या ठिकाणी दर्शन करू शकताय तुम्ही। नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आलेलो आहे श्री वेदव्यास गुफा, पाहू शकताय। अशा प्रकारे ग्रंथावानी त्याचं स्वरूप आहे गुफेचं। तर याच ठिकाणी गणराय वेदव्यासांनी त्यांना महाकाव्य सांगितलं महाभारत, ते या ठिकाणी लिहित होते। आणि भारताची प्रथम चायचं दुकान, ज्या ठिकाणी आपण चहा घेणार आहोत। चलो मित्र, चाय पियेंगे, चाय पियेंगे। हाँ, चलो। ये भारत की पहली दुकान है चाय की, तो यहाँ पे चाय पियेंगे बढ़िया सा। आत्ता आपण आलेलो आहे भारताची पहिली दुकानामधला चहा घेण्यासाठी। तर पाहू शकते हे भारतामधलं पहिल्या चहाचं दुकान आहे, जे की वेदव्यास गुफा शेजारी। तर चला चहा घेऊयात।